या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण मनीषा मानकर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय, ज्या चंद्रपूर या विभागातून या महाराष्ट्र सरकारच्या सन्माननीय विनोदजी तावडे सरांच्या या वतीने जे शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिराला त्या कोच आणि प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्याच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. या ठिकाणी आता जे शिबिर संपन्न झालेलं आहे 15 दिवसाचं खो खोचं, तर ह्यामध्ये अनेक मुली या ठिकाणी सहभागी झाल्या, अनेक खो खो खेळाडू झाले सहभागी. तर त्या संदर्भात काय सांगाल? किती खेळाडू होते आणि काय काय कशा पद्धतीने प्रशिक्षण शिबिर होतं? सर, मी खो खो खेळाची प्रशिक्षक आहे. माझ्या खो खो मध्ये पूर्ण महाराष्ट्रातून 35 मुली खेळाडू सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून आमच्या इथे मुली सगळ्या सहभागी झाल्या. बऱ्याच वेळेला सगळ्याच फॅसिलिटीज सगळ्या स्तरांवर अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळे या कॅम्पचा फायदा आमच्या खेळाडूंना अशा प्रकारे झाला आहे की काही जे ट्रेनिंग आहे, जसं स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे किंवा काही जे असे वर्कआउट आहेत की त्याला फक्त जर पर्याय नसेल म्हणून ते वर्कआउट थांबतं आणि मुलं त्या पद्धतीचं ट्रेनिंग घेऊ शकत नाही किंवा करत नाहीत. त्यातनं काही छोट्या छोट्या गोष्टी त्या कॅम्पमधून ते शिकून गेलेत. लाईक म्हणजे सर्किट ट्रेनिंग करायचं असेल आणि तिथे जर डंबेल्स अवेलेबल नाही झाले म्हणून आपण सर्किट ट्रेनिंग न थांबवता त्याला काहीतरी पर्याय, सेम वेटचा आपण दगड घेऊ शकतो किंवा विटा घेऊ शकतो. म्हणजे हे छोट्या पर्यायांमधून देखील आम्ही एक तो उपक्रम राबवायचा प्रयत्न केला आहे. तसं आता शासनाच्या वतीनं प्रत्येक ठिकाणीच फॅसिलिटीज पुरवण्याचे प्रयत्न चालले आहेत. शासनाने हा कॅम्प घेऊन खरंच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा जे गावाकडून आलेले मुलं आहेत त्यांना याचा अति जास्त प्रमाणात फायदा झाला आहे. कारण सायन्स सब्जेक्ट, स्पोर्ट्स मेडिसिन, म्हणजे नेमकं इंजुरी झाल्यानंतर खेळाडूने काय करावं, फक्त स्प्रे मारला आणि मैदानात उतरलं, ही कन्सेप्ट त्यांच्यात बदलली आहे. असं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की राईस म्हणजे जी आईस अप्लाय करणं वगैरे ही जी ट्रीटमेंट आहे ही आमच्या मुलांना समजली की जे इझी अवेलेबल आजकाल सगळीकडे झालेलं आहे की एक साधा बर्फ देखील तुमच्या इंजुरीवर बऱ्या प्रकारे तुम्हाला हेल्प करू शकतो. म्हणजे असे बरेच काही या कॅम्पमधून आमच्या मुलांना शिकायला मिळालं आहे की न्यूट्रिशन, डाएट काय असावा, म्हणजे घरामध्ये ग्रामीण भागात देखील मटके अवेलेबल होते, म्हणजे त्याचे फायदे काय आहेत. मॉर्निंगपासून नाईटपर्यंत त्यांना त्या पद्धतीचा डाएट इथे पुरवला गेला, त्या पद्धतीनं त्यांनी केलं. आणि बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस एक सेशनमध्ये चालते. इथे या 15 दिवसामध्ये त्यांचा फिटनेस रिकवर झाला. मी खरंच म्हणजे शासनाचे खरंच आभार मानते की या पद्धतीचे कॅम्प घेताना आमच्या त्या सगळ्या खेळाडूंचं खूप चांगल्या प्रकारे भलं होत आहे. मॅडम, तुम्ही चंद्रपूर सारख्या रुरल एरियामधून आलात, तर चंद्रपूरमध्ये खेळासंदर्भात काय परिस्थिती आहे? सर, चंद्रपूर तसा नक्षलाईट भाग आहे, पण तिथे खरंच खेळाचं वातावरण चांगलं आहे. मी आज 2.5 वर्षापासून तिथे काम करते. माझा स्वतःचा संघ तिथे जिल्हा क्रीडा संकुलमध्ये मी माझ्या स्वतःच्या संघाची प्रॅक्टिस चालू आहे. माझ्या संघातल्या 7 मुली नॅशनल पण खेळल्या आहेत तिथे. आणि आहे तिथे स्पोर्ट्सचं वातावरण आहे. फक्त कोचेस वगैरे हे तिथे चांगले अवेलेबल झाले तर चंद्रपूर देखील खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. इथले देखील मुलं अतिशय मेहनती आहेत, पण गाईडलाईन देखील तेवढ्याच गरजेच्या असतात. त्यामुळे म्हणजे स्पोर्ट्सचं वातावरण तिकडे चांगलं आहे. मॅडम, आपण या ठिकाणी एवढ्या दूर विभागातून या ठिकाणी लेडीज असून सहभागी झाला, तर ह्या टोटल शिबिरामध्ये मुलींच्या संदर्भात काय काळजी घेण्यात आली आणि तुम्हाला क्रीडा प्रशिक्षिका म्हणून काय वाटतंय? एक्झॅक्टली सर, मी लेडीज क्रीडा मार्गदर्शिका असल्यामुळे माझ्याकडे जबाबदाऱ्या देखील होत्या. कारण पालक ज्या वेळेला आमच्याकडे मुलं पाठवतात, एवढ्या लांबून मुली येतात, तर त्यांची काळजी घेणं आमचं काम असतं. मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत त्या मैदानावर आल्या आहेत, मैदानावरनं रूमवर, म्हणजे त्यांच्या सगळ्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करणं किंवा आहारासंबंधी, मेडिकल सगळ्याच गोष्टी. आमच्या प्लेयरला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही 3 क्रीडा मार्गदर्शिका इथे होतो, बाहेरून आलेलो, परत इथल्या पुण्यातल्या देखील मॅडम होत्या. सगळ्यांनी मुलींची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला भव्य अशी माहिती दिली आणि महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल आपलं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी सन्माननीय क्रीडा मंत्री विनोदजी तावडेंनी सुद्धा हे शिबिर चांगल्या पद्धतीने राबवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.